वारं बघा कसलं सुटलं बेकार एकदम. तर बाहेर जायला पण भीती वाटायची, कारण कधी अचानक जाताना काहीच नव्हतं, ऊन होतं. 2च मिनिटात तर पाऊस पण पडू शकते कधी पण. हे भूतीन खरं पाहिजे सर आणू. तर तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आता जस्ट मी कॉलेजवरून आलोय आणि हातपाय धुवून कपडे ते चेंज करून जेवायला बसलेलं, म्हणजे अजून घेतला नाही, घ्यायचंय. याच्यात भात आहे, याच्यात डाळ आहे आणि चपाती आहे. मग मी फक्त डाळ भात खाणार आहे, कारण की चपाती मला आवडत नाही डाळ सोबत. फक्त डाळ भात खाणार आहे. आणि आता भूकही लागली, कारण की कॉलेजमध्ये डायरेक्ट किती 10:30ला जेवलेलं आहे. आणि जास्त न्यू पण वाटत नाही डबा, कारण की म्हणजे खाऊ वाटत नाही सकाळी सकाळी एवढं. तर मग आता जेवण करतो पहिल्यांदा. तर आता जेवण झालेलं आहे. तर हात धुवायला इथं बाहेर आलतो. भारी वाटणं पाच चरकायला असं खालती वाटणं. रानू आता अभ्यासाला बसवलंय, म्हणजे बसले नाही, बसवलंय. आणि मग मी रोजच्या सारखं मशीनवर बसले त्याच्या कामाला. आणि आज आहे 1 एप्रिल, म्हणजे कॉमर्सवाल्यांसाठी आजचा हा न्यू इयर म्हणून सेलिब्रेशन असतं. म्हणजे कॉमर्सवाल्यांचे अकाउंटचे असतात, बिझनेसवाल्यांचे त्यांचं नवीन वर्ष चालू होतं आजपासून. 1 एप्रिल ते 31 एप्रिल पर्यंत हा वर्ष असतो बिझनेसवाल्यांचा. आणि बिझनेसमॅन जे असतात त्यांचे पैसे ते अकाउंट ते सांभाळायचं या तारीख मध्ये असतं. आणि आजच आम्ही जेव्हा शाळेत होतो ना, तर आम्ही एप्रिल फुल म्हणायचो, म्हणजे 1 एप्रिल म्हणजे एप्रिल फुल म्हणायचं. पण आता काहीच नाही एवढं, म्हणजे कॉलेजमध्ये गेला साधं लेक्चर ते झाले, पण असं काहीच नव्हतं. शाळेचं वेगळं, कॉलेजचं वेगळं. पण असं मला वाटलेलं काहीतरी असं, म्हणजे मुंबई सारखं असेल काय तिथं सगळे काहीतरी मजाक बिजाक काहीतरी. काहीच ना, सगळे आले, कॉलेज केलं आणि गेले घरी. तर आम्ही सुरू केलेलं एक नवीन बिझनेस, साड्यांचा बिझनेस. तर आमच्याकडे खूप प्रकारच्या साड्या येतात, जशा की गुजराती साडी, दुबई साडी, राजस्थानी साडी, महाराष्ट्र साडी, ही बंगाली साडी. तर याच्यापेक्षा अजून जास्त व्हरायटीच्या साड्या येतात. जर पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट करा. आपण याच्याबद्दल बोलू पुढच्या व्हिडिओ मध्ये, म्हणजे किती प्राइस आहे, कसे आहे, मोठ्या प्रकारच्या येतात. एवढ्या स्टॉक मध्ये येतात आता जस्ट. जर अजून पण येणार आहेत अजून काही दिवसात. ऑर्डर जसे जसे येतील तसे. तर नक्कीच कमेंट करा. तर एवढा याच्यातले म्हणजे असे काही साड्या घ्या, म्हणजे कस्टमरने घेतलेल्या आहेत मम्मीकडून. तर मग त्याचे ब्लाऊज पण शिवायला आलेले आहेत. मग तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून विचारा. प्राइस किती असेल तसं पुढच्या व्हिडिओ मध्ये नक्की सांगेल मी, किंवा मम्मी सांगेल. वारं बघा कसलं सुटलं बेकार एकदम. आभाळ तर असं झाले, असं वाटायला तर कुठं तर पाऊस चालू आहे. मी तर असं चालतो घरून निघालेलो, पण तेव्हा निघताना काहीच नव्हतं एवढं. आता कसलं वारं सुटलंय. चला लवकर जावं लागेल घरी. पण एवढं आहे, पाऊस तर पडणार आहे. आता तर बाहेर जायला पण भीती वाटायची, कारण कधी अचानक जाताना काहीच नव्हतं, ऊन होतं. आणि आता ते थोड्या वेळानं 2च मिनिटात आभाळ आलं, वारं सुटलंय. तर पाऊस पण पडू शकते कधी पण. त्यामुळे कळत पण नाही जाताना छत्री न्यायची का नाही न्यायची. मी जाताना इथं मंडप पण नव्हते हो का, इथं मंडप पण लगेच बांधलं. काय ते कार्यक्रम आहे वाटते. 15 ते 20 मिनिटात सगळं होईल आजकाल, लगेच असं होईल. तर आता बसल्या बसल्या आठवलं की काल पप्पाने म्हणजे काम दिलं, ते कूलर नाही का तर खिडकीच्या इथं कुठं तर लावायला ठरलेलं. मग आता ध्यानात आले. विचार करते खिडकी उघडून, म्हणजे दोर आहे एकदम, थांबा दाखवतो. हे असले रश्या, मग असं 4-5 बांधायच्या मागून, म्हणजे पडत नाही मागाच्या साईडला. आणि मग खिडकी पशी लावायचं. तसं असा प्लॅन आहे. मग पहिल्यांदा खिडकी पसलं सामान काढावं लागेल, हे सगळं पण उघडावं लागेल, नीट बघावं लागेल, कारण की वरतून झाकावं लागेल पोत्यानं. कारण की पाऊस आला ना, मध्ये पण पाणी येऊ शकतं. त्यामुळे मग ते सगळं बघावं लागेल. सर्वात पहिल्यांदा ते इथलं सामान काढतो. असं टाईपनं उघडले आणि बाहेरून दाखवतो. बाहेरून बघा असं दिसतंय. मग आता या दोघांच्या मधात कूलर बसते का ते बघावं लागेल पहिल्यांदा. तर वीज कडकडायलंय, आवाज येईल फार असा गडगड गडगड गडगड. हो का, आता बघत राहा. तो का बारिश तो आने वाली आज. आता याच्यातलं पाणी ज्या कूलर मधलं हे पहिल्यांदा रिकामं करावं लागेल, कारण की तवाच हलकं होईल. आता हे बकेटात काढतो. एवढं जेवढं पाणी याच्यात होतं ना, हे सगळं याच्यात काढले आणि फुल इथपर्यंत भरले. बघा किती घाण पाणी, आणि कालच भरले. कूलर आणले बाहेर. आता हेच कूलर असं लावायचंय. एकदम असे धागे बांधायला लागते. 4 धागे कापले तर म्हणजे 2 रश्या कापल्या. आता हे बांधायचे. आता डायरेक्ट बांधल्यावर दाखवतो तुम्हाला, कारण की रानून तिथं सपोर्ट द्यावा लागला आणि बांधणार आहे.
तेव्हा कॅमेरा पकडायला कोणच नाही आता. बघा असं काहीतरी बांधलंय मागून असं दिसायलंय. आता पुढून अजून बघू थांबा. तर पुढून असं दिसायलंय. तर हे बाजूचं हे राहिलेलं आहे ना हे पॅक करून टाकायचं. कशा पोतं नाही तर काहीतरी लावायचं इथं. कुंभ चालू झाले यायला. बाबू आवरावं लागलं लवकर लवकर. बघा लय जोरात पाऊस चालू झाला आणि इथं मी नॉर्मल केले आता. फक्त पोतं ठेवले आणि त्याच्यावर दगड ठेवलेत कारण की आता लावता येत नाही आणि मधून कार्पेट लावणार आहे इथं. बाजूनं तर जात नाही पाणी. तर बघू आता रात्री कळेल आता काय होणार आहे पाऊस जास्त आल्यावर. हे बघा ही भूतीन खरं पागेलच आहे रानू. तर हे बघा मधून असं दिसायला एकदम दिसायले गडबडीमध्ये केलंय तर म्हणून तसं दिसायलंय. हा चालू करून एकदा बघू साईडला ओके. हे बघे आपोआपच फिरायला बिना याचं वायरचं. पंप बंद फॅन. तर बघा आता फॅन चालू झालेला आहे. कशी येईल हवा कदनावा तशीच आहे. गरम वाफ येईल पहिल्यापेक्षा पण जराशी नॉर्मली. का बरं येईल गरम वाफ तेच कळा नाही आता मला. तर एकदा बघतो तरी सगळी कोण उघड आहे तरी पण कसं काय गरम वाफ येईल. नाहीतर येईन हळूहळू थंड लागेल. तर तेवढंच न काम करण्यासाठी बघा किती पसारा झालाय घरात. आता हे सगळं साफ करावं लागलं. इथं जरासं पाणी सांडलेलं आहे हे पुसून घ्यावं लागेल. तर आता येईल जरा जरा थंड हवा नॉर्मली हळू वाढत चालली आहे. तर मला आत्ता ध्यानात आलं म्हणजे इथं मंडप का बरं मानलाय कारण की उद्या आहे हनुमान जयंती. मग उद्या इथं हनुमानचं मंदिर आहे. मग आता कलर देईल तिथं. मी आता दुकानला गेलो ते बघितलं कलर ते देईल इथं. त्यामुळं ठेवलं म्हणजे बांधलंय. उद्या नाव ठेवलं ते वाटतंय हनुमान जयंती. तर आज बघा आज जेवायला काय काय आहे काय राहणं. बेसनची पोळी. हे बेसनची पोळी ककडी आणि भाकर. खावा खावा. तर आता पाऊस तर थांबलेला आहे आणि थंड वारं सुटलेला आहे. पण आता मला याचा एक प्रॉब्लेम वाटतोय म्हणजे सांगायला फक्त नॉर्मली काय आहे म्हणजे याची हवा आहे ना अशी सरळच चालली एकदम अशी खालती येणार झाली आहे. जे पण खालती झोपल त्याला गरम होते असं होतं. आता काय माहिती आता पप्पा आल्यावर काय ते करते. पण मी आता जस्ट बसलो खालती एकदम गरम होईल. पण वरती बसला ना इथं बेडवर असं इथं समोर थंड हवा इथे. आता मग मी भाकरी थापायले सॉरी मम्मी आता भाकर बनवायले. आता जेवण करायचं. आता पप्पा पण निघले तर कामावरून येते 15-20 मिनिटात. तर निघून अर्धा तास झाले पावसाच्यामुळे थांबलेले तिथं. आता येत असतील. आणि उद्या मम्मी बोलते गावाला जायचे कारण की उद्या सप्त्याचं समाप्ती आहे. त्यामुळे मम्मी गेली नव्हती. मग पप्पा स्वतः म्हणले जायचे म्हणून. मग आता काय माहिती काय करते. जर हे गेले तर लवकर जाते. मी जेव्हा कॉलेजमध्ये असेल ना तेव्हा हे तिघं जातील. नंतर मी कॉलेजवरून आल्यावर जाणार किंवा नाहीतर आम्ही सगळे एकत्र जाऊ. बघू ते उद्या कसं काय होतंय. तर चला मग आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक चॅनल सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. तर भेटू. आणि हा साड्यांबद्दल कमेंट नक्की करा. तर चला भेटू उद्याच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. चला मग बाय.